नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बोलणार आहोत मैत्रीण या विषयावर. तर खरं सांगायचं ना, तर आज आपण समाजात किंवा आपल्या आसपास बघतो की आजकाल ना ग्रुप मैत्रिणींचा खूप म्हणजे ट्रेंडच आला आहे. कारण सगळीकडे ग्रुपने मैत्रिणी बनल्या आहेत आणि सगळ्या एकमेकींशी आपल्या गोष्टी शेअर वगैरे करतात, मजा मस्ती करतात किंवा मग फिरायला वगैरे जातात आणि अशा बऱ्याचशा गोष्टी ग्रुप मैत्रिणींमध्ये एन्जॉय केल्या जातात. पण जेव्हा आपण गृहिणी असतो, आपल्याला कुठे बाहेर पडता येत नाही किंवा आपल्याला कुणाशी बोलता येत नाही, त्यावेळेस मग अशा वेळेस आपण काय करायचं? तर त्यावेळेस आपण ना खरं सांगायचं तर आपणच आपली सगळ्यात जवळची मैत्रीण आहे आणि आपण स्वतःची मैत्रीण बनायचं. कारण इतर लोक कायम आपल्यासोबत असतीलच असं नाही, पण आपण मात्र प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात आणि प्रत्येक यशात आणि प्रत्येक अपयशात स्वतःसोबत असतो. जेव्हा तुम्ही स्वतःची मैत्रीण बनताना, तेव्हा आयुष्यातील अनेक समस्या हलक्या वाटू लागतात आणि आनंद शोधणं सोपं होतं. जेव्हा खूप सगळे प्रश्न स्वतःलाच पडतात, तेव्हा घाबरून जायचं नाही, कारण काही प्रश्नांची उत्तरं ही वेळ देत असते आणि काही आपले अनुभवच आपल्याला या बऱ्याच गोष्टी शिकवून जातात आणि काही उत्तरं आपल्या मनातच दडलेली असतात. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असं नाही, पण प्रत्येक दिवस तुम्हाला त्या उत्तराच्या थोडं तरी जवळ घेऊन जातो. पण जेव्हा तुम्हीच स्वतःची मैत्रीण बनता, तेव्हा दुसऱ्याकडून आनंद शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये आनंद शोधायला शिका. स्वतःवर प्रेम करा, स्वतःचा आदर करा आणि आपलं आयुष्य अधिक शांत, आनंदी आणि समाधानी कसं होईल याचा प्रयत्न करा. कारण खरा आनंद कोणाच्या सहवासात नाही, तर आपल्या विचारात, आपल्या मनात, स्वतःवरच्या प्रेमात असतो. एक दिवस आपल्यात दडलेली आपली मैत्रीणच जी प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभं राहायला शिकवते आणि प्रत्येक नव्या दिवसाची सुरुवात हसत करायला प्रेरणा देते. या जगात ना अनेक नाती जुळतात आणि तुटतात, पण आयुष्यभर साथ देणारी खरी मैत्रीण म्हणजे आपण स्वतःची मैत्रीण असतो. म्हणून आपल्याला जरी घराबाहेर वगैरे पडता येत नसेल, मैत्रिणी करता येत नसतील, तर अशा वेळेस म्हणजे घाबरून न जाता आपण स्वतःला प्रश्न विचारून स्वतःची मैत्रीण बनायचा प्रयत्न करायचा. आणि मैत्रिणींनो, आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन छान विषयावर बोलू. लाईक, सबस्क्राईब करा. बाय.